Like, comment, and subscribe. Subscribe for more content. बांबू लाकडं आणि फक्त एखादा कागद लावलाय तर तिथं त्यांना तसं वास्तविक आपल्या कोप्यानं महासंघाच्या वतीने आपण ग्रामपंचायत नमुना नंबर 8 चे फॉर्म तयार करून ते गावोगावी फिरून आमच्या विद्रोही आदिवासी कमिटीच्या महिला अध्यक्षा माननीय कमलताई सोनवणे यासोबत नाईक साहेब असतील, बर्डे दादा असतील, रोकडे दादा असतील, आमच्या दत्ता मॅडम असतील, आदिवासी जंगल रखवाला रे, आदिकालची जंगल में रह जया आदिवासी जंगल रखवाला रे। चल जंगल जमीन काज पूजे रे, आदिवासी दुनिया ने रखवाला रे। आपण सिन्नर तालुक्यामध्ये विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने आपले जे अनुसूचित जमाती भिल्ल, ठाकर, कोळी जे आदिवासी कॅटेगरीच्या लोक आहेत ते गेली स्वातंत्र्यापासून या ठिकाणी रहिवास करतात त्याच्या गावामध्ये, परंतु त्या रहिवासाचे पुरावे म्हणजे त्याची आपण ज्या जागेवरती राहतो त्या जागेची नोंद शासनाच्या कुठल्याही प्राधिकरणाने आजपर्यंत आपली घेतलेली नाही। ही बाब अतिशय गंभीर असल्यामुळे आणि आदिवासींच्या विकासाला अडथळा ठरत असल्यामुळे विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य सिन्नर तालुका कमिटी, जिल्हा कमिटी आणि राज्य कमिटी संघटनेची यांनी एक बैठक घेऊन की या अत्याचाराला, या विकासाला अडचण ठरणाऱ्या गोष्टीला पहिला न्याय दिला पाहिजे या उदात्त हेतूने आपण तालुक्यामध्ये ग्रामपंचायत असेसमेंट नमुना नंबर 8 ला नोंदी घेऊन जे लोक घरकुल योजनेपासून वंचित आहेत त्यांना न्याय मिळेल कसा यासाठी लढाई सुरू केली आणि त्या लढाईची सुरुवात आमच्या भोकणी गावची ती कमिटी असेल ती, त्यानंतर आमचे सुनीताताई मोरे असतील, बुद्धे साहेब असतील, रोकडे दादा, त्यानंतर आमचे बर्डे दादा, नाईक दादा, आमच्या नंदिनीताई विष्णू नाईक साहेब, आमच्या धोंडवीर नगरच्या ताई ज्यांनी ग्रामसेवकला घोडात लावला होता म्हणा, त्यानंतर भरपूर असे आमचे दत्ता मॅडम असतील, तिकडे दिवे साहेब असतील, दहीवाडीचे आमचे माळी साहेब असतील, जोगरटेपीचे खंबाळ्याचे जे आमचे मोरे साहेब, त्या सर्वांनी तालुकाभर स्वतःच्या खर्चाने जाऊन गावात प्रत्येक वस्तीवर जाऊन आदिवासींच्या स्वतःचे अर्ज भरून घेतले की तुमच्या जागा नाव करण्यासाठी ही लढाई सुरू झाली। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षानंतर कुठेतरी आपल्याला स्वतःच्या हक्काची जागा मिळणार आहे, स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे आणि ते घर मिळवायचं असेल तर तुम्हाला आम्ही प्रत्येक कमिटीने वारंवार इंटिमेशन दिलं होतं की आपण ज्या जागेवरती आपलं घर आहे तिथं राहण्याचा प्रयत्न करा, त्या अतिक्रमित जागेवर राहा, नुसते बांबू उघडे करू नका। कारण मी कालही भोकणीच्या मीटिंग परवा दिवशी भोकणीला बोललो होतो का नुसते माणूस मेल्यावर त्याचा सापळा कसा उघडा दिसतो तसे बांबू उघडे ठेवू नका बघतो, परंतु ते आपले लोक मनाव घेऊन नाही राहिले काय मला माहित नाही, परंतु एक निर्वाणीनं सांगतो आपल्या लोकांना की जर आपल्या स्वतःचं हक्काचं घर आणि स्वतःच्या हक्काची जागा जेवढी आहे तेवढी मिळवायची असेल तर आपल्या सर्वांना त्या जागेवर राहायचे। हा राहूनही आपली दखल जर ग्रामपंचायत घेत नसेल, पंचायत समिती घेत नसेल, तहसीलदार घेत नसेल, जिल्हा अधिकारी घेत नसेल, शासन घेत नसेल तर त्याला गुडघ्यावर टेकवण्याची ताकद विद्रोही आदिवासी महासंघामध्ये आहे। परंतु प्रशासनासमोर
आपल्याला कुठंतरी कमीपणा येईल, आपल्या कार्यकर्त्याला कमीपणा वाटेल, आपल्या स्वतःला कमीपणा वाटेल, अशी भूमिका कोणी संदिग्ध भूमिका कोणी घेऊ नाही. माझी स्वतःची संघटनेतर्फे सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांच्या तर्फे मी आपल्या आदिवासी समाजाला विनंती करतो, कारण ही लढाई आता सुरू झाली तर ही लढाई संपणार. आपण काही लोकांनी फक्त बांबू लाकडं आणि फक्त एखादा कागद लावलाय तर तिथं त्यांना तसं वास्तव्य ते आपल्या कोप्या नोंदवणार काही वास दिसला पाहिजे. आपण कशासाठी ही जागा नाव कशासाठी करणार, राहण्यासाठी. जर आपण तिथे राहिलंच नाही तर आपली जागा नोंदवणार नाही असं बीडीओ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर सर्वांना ज्यांनाही घरं नोंदवायचे आहेत त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा लक्षात घ्या की जर आपलं घर परिपूर्ण असेल तरच नोंदवलं जाईल. हे आपण कारण तुमच्यासाठी आम्ही लढत आहोत तिथे, आणि जर तुम्ही जर अपूर्ण घर ठेवली तर ही लढाई कोणत्याही कामाची नाही. त्याच्यामुळे सर्वांनी आधी आपले घर पक्के बनवा, व्यवस्थित बनवा. कोपी असेल तरी चालेल पण तुमची तिथं चूल, तुमचे भांडे, तुमचा रहिवास तिथं आदिवास दिसला पाहिजे असं बीडीओ साहेबांचं म्हणणं आहे. याच्यावर तुम्ही सर्वांनी विचार करा पहिल्यांदा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की समजा एकाच घरात 4 भाऊ किंवा आई वडिलांसोबत राहत असतील आणि त्याचं रेशन कार्ड जर वेगळं नसत तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. प्रत्येकाचं जो कुटुंब प्रमुख आहे त्याचं रेशन कार्ड वेगळंच पाहिजे. जर तुम्ही एका कुटुंबात 4 भाऊ राहत असाल तर प्रत्येकाचं रेशन कार्ड वेगळं असेल तरच तुमचं तिथला आदिवास ग्राह्य धरला जाईल. तिसरी गोष्ट अशी आहे की समजा तुमचं आपसात भांडण असेल, आईचं मुलाचं जमत नाही आणि मग आईच्या नावावर जागा असेल तर मुलं परत डबल अतिक्रमण केलं असेल तर तेही चालणार नाही. त्यांनी सांगितलं की ज्या समजा आईच्या नावावर जर घरकुल आहे आणि मुलगा आईमध्येच राहतो त्याचं रेशन कार्ड वेगळं नाही तर आम्ही ते पण ग्राह्य धरू. सर्वांना या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांना जय आदिवासी जय विद्रोही. सिन्नर तालुक्यातील सर्वच गावांमधून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या राहण्याची सोय म्हणजेच आपली राहतोची जागा नावण्यासाठी आपण आता वारंवार निवेदन पण दिले या शासनाला, आणि त्यांचं पण मान्यता उद्देश असा आहे की तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल तर तुमच्या आईवडिलांच्या रेशन कार्डमध्ये तुमचं वैयक्तिक नाव नसले पाहिजे. तुमचं रेशन कार्ड सेपरेट असणं गरजेचं आहे. हे आता व्हिडिओ साहेबांनी सांगितले ते सर्वांनी तुम्ही ऐकलंय. पण दादांनी याच्यासाठी आपल्या रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी मला वाटतं 5 ते 6 महिने झाले असतील. तेव्हाच या तहसीलदारांना पण निवेदन दिलेलं आहे. तहसीलदारांनी स्वतः दादांना पत्र दिलेलं आहे. उत्पन्न दाखला तलाठी जो आपल्या स्थानिक लेवललाच मिळतो बघा, तो तलाठी उत्पन्न दाखला. घरातील समजा आता माझी मंडळी, माझं आणि माझ्या मुलांचं आधार कार्ड, त्या कुटुंबाचे आधार कार्डचे झेरॉक्स प्लस आपण ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये राहतो ते त्या गावाचं स्वयंघोषणा पत्र, असे 3 डॉक्युमेंट जर ज्याच्याकडे असेल आणि ते ऑलरेडी असतातच ते घेऊन यायचे, इथं ऑनलाईन करायचे आणि तुम्हाला ते तात्काळ रेशन कार्ड ऑनलाईन केलं जातं. म्हणजे ते तुम्हाला लगेच 2च मिनिटांमध्ये रेशन कार्ड पण दिलं जातं. आता सर्वांनी याची नोंद घ्यायची का ज्या पण कुटुंबाकडे रेशन कार्ड नसेल तर त्याने तात्काळ एवढे 3 पुरावे जमा करायचे आणि ते रेशन कार्ड काढून घ्यायचे. आणि घरकुलाचा नंबर 8 आपल्या नाव झाल्यानंतर जे शबरी घरकुल योजनेसाठी आपल्याला लाभ घ्यायचा तर त्यासाठी आपल्याला पाहिजे असेल तो जातीचा दाखला. तर जातीचा दाखल्याचं दादांचं आणि त्या प्रांत मॅडमचं पण बोलणं झालेलं आहे. आपल्याकडे पुरावे कुठलेही असू दे बघा, तुमच्याकडे फक्त त्या गावचे रहिवासी म्हणून आणि तुमचे एक ओळखपत्र म्हणून आधार कार्ड जरी असेल आणि तुमच्या चुलत भावाचा किंवा तुमच्या चुलत्यांचा घरातील एखाद्या कुठल्याही नातेवाईकाचा म्हणा तुमच्याकडे जातीचा दाखला असेल किंवा शाळेचा दाखला असेल किंवा मग तुमचे आदिवासी जय विद्रोही. आज माननीय गट विकास अधिकारी सिन्नर पंचायत समिती कार्यालय सिन्नर या ठिकाणी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातून संपूर्ण आदिवासी समाजाचे जे काही कुटुंब आहेत त्या कुटुंबातील सदस्य या ठिकाणी हजर आहेत. आणि ही संख्या आज रोजी हजाराच्या संख्येने आदिवासी समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी भक्ती इथे आलेलं आहे. याचं कारण पण असं आहे की मागील 6 महिन्यापासून अनुसूचित जमाती आदिवासी समाजाची जी काही कुटुंब आहेत ती शासकीय जमिनीवर, गावठाण जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी राहत आहेत. मात्र गेली स्वातंत्र्याच्या 75-76 वर्षानंतरही अशा कुटुंबांची दखल प्रशासन घेत नाही.
ती दखल प्रशासनाने घ्यावी म्हणून विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने आपण ग्रामपंचायत नमुना नंबर 8चे फॉर्म तयार करून ते गावोगावी फिरून आमच्या विद्रोही आदिवासी कमिटीच्या महिला अध्यक्षा माननीय कमलताई सोनवणे यासोबत नाईक साहेब असतील, बर्डे दादा असतील, रोकडे दादा असतील, आमच्या दत्ता मॅडम असतील, त्याच पद्धतीने तालुका जिल्हा महिला जिल्हा कमिटीच्या अध्यक्षा मोरेताई असतील, त्यानंतर चांदोरी लोकल टिंबीच्या आमच्या ताई असतील, या सर्व कमिटीने गावोगावी फिरून फॉर्म भरून ते ग्रामपंचायतमध्ये जमा केलेले होते. मात्र काही जे ग्रामसेवक आहेत त्यांना आपण लोकसेवक असल्याची मस्ती आलेली आहे. अशा कामचुकार आणि कर्तव्यात आयगाई कसूर करणाऱ्या नालायक ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांना एकतर सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी आपण निवेदन दिलेलं होतं. ते आज देण्यात आलं होतं. मात्र माननीय गटविकास अधिकारी साहेब स्वतः या निवेदनाला सामोरे आले आणि त्यांनी समक्ष भेटून यावरती मी आचारसंहिता 4 तारखेला संपते असं सांगून 4 तारखेच्या नंतर 10 तारखेच्या आतमध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी जे निवासी प्रयोजनासाठी जे अतिक्रमण असेल किंवा जे लोक राहत असतील त्या जागा त्यांच्या नावावर करून देण्याचं एक आश्वासन आमच्या विद्रोही आदिवासी महासंघाच्या तर्फे व महासंघाला आणि उपस्थित असलेल्या जनसमुदायाला असं आश्वासित केलेलं आहे. आज रोजी आम्ही निवेदन देऊन थांबलेलो नाही. तर निवेदनावर 10 तारखेच्या आतमध्ये प्रशासनाने जर प्रत्येक कुटुंबाला स्वतःचा नमुना नंबर 8चा उतारा जर त्यांच्या हातामध्ये मिळाला नाही तर या ठिकाणी असलेलं सिन्नर प्रशासन जे असेल त्यामध्ये तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, या सर्व कार्यालयांना विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने पूर्णपणे टाळबंद करून हे सर्व अधिकारी आतमध्ये कोंडून जोपर्यंत आमच्या आदिवासींची घरं नाव होत नाही आणि त्या बेघर आदिवासींना स्वतःच्या हक्काचं मिळत नाही तोपर्यंत आता हा लढा शांत होणार नाही. आचारसंहितेचं कारण सांगून अधिकाऱ्यांनी फार माजगेपणा केला आहे. एवढ्या 10 तारखेपर्यंत जर आमच्या हक्काची घरं आणि हक्काची जागा मिळाली. जय आदिवासी जय विद्रोही. आज येथे सर्व जमलेले माझे विद्रोहीचे अधिकारी आणि सर्व ग्रामस्थ तसेच आज येथे कमीत कमी 20 ते 25 गावाहून सर्व ग्रामस्थ आलेले आहेत. आमचे आदिवासी बांधव आलेले आहेत. पहिल्यांदा मी त्यांचे स्वागत करते की आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला. याचा अर्थ असा आहे की आम्ही जी ज्योत लावली होती कुठेतरी समाज कार्याची ती ज्योत आज प्रज्वलित होत आहे. तर आज हा प्रश्न होता की आम्ही 5 ते 6 महिन्यापासून विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने गट विकास अधिकारी तसेच माननीय तहसीलदार साहेब या सर्वांना आम्ही आमचे कागदपत्र निवेदन सर्व देत आहोत. अगदी 15-15 दिवसाच्या अंतराने आणि त्याची दखलही घेतली जाते. पण काही जे ग्रामसेवक आहेत हे त्यांचा मुद्दाम होऊन काही ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये गेले की आमच्या आदिवासी बांधवांना त्रास देतात, त्यांचे उत्तरे मिळणार नाही याच्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. कारण काय असतं हे आम्हालाही कळालं नाही. पण आता 2दा-3दा भेटल्यानंतर असं वाटतंय की त्यांच्यावर जे लोकल बॉडी असते तिथले ग्रामसेवकांचे ज्या गावचे सरपंच लोकल बॉडी असते ते त्यांच्यावर प्रेशर टाकतात आणि त्या ग्रामसेवकांना मजबूर करतात की यांना हे नमुना नंबर 8चे उतारे देऊ नका. अगदी कोणतेही कारण सांगून त्या आदिवासी लोकांना मुद्दाम म्हणून त्रास देतात. तर मला त्या ग्रामसेवकांनाच थेट हा इशारा द्यायचा आहे की आजपर्यंत तुम्ही चालवलेला हा माजोरेपणा तुम्ही थांबवा, नाहीतर तुम्हाला विद्रोही स्टाईलने आम्ही हे उत्तर देऊ. त्याच्यानंतर असा दुसरा प्रश्न असा आहे की जर आमच्या महाराष्ट्रात विद्रोही अशी पहिली संघटना आहे जी 1 रुपयाही कोणाकडून न घेता नमुना नंबर 8चे उतारे मिळवून देणारी महाराष्ट्रातील विद्रोही ही पहिलीच संघटना आहे. त्यासाठी मी विद्रोहीचे व माझ्या टीमचे आभार मानते. आणि त्याच्यानंतर ग्रामसेवकांना हा माझा प्रश्न आहे की जर तुम्ही नमुना नंबर 8चे उतारे मिळवून दिले तर त्यात सगळ्यात आधी तुमचाच मोठा फायदा आहे की तुमच्या ग्रामपंचायतला उत्पन्न भेटणार आहे, कर स्वरूपाने उत्पन्न भेटणार आहे आणि त्याबद्दल विशेषतः तुम्ही आमचे आभार मानले पाहिजे. पण तुम्ही आमच्या आदिवासींना नमुना नंबर 8 उतारे मिळवून दिले तर आम्ही तुमचे आभार नक्की मानू. धन्यवाद.